यावर्षी जिल्हा क्रीडा संकुल नेवली या ठिकाणी पोलीस भरती होणार आहे। फक्त 800 आणि 1600 हे दोन इव्हेंट्स आहेत, हे RCF कॉलनी या ठिकाणी होणार आहे। यावर्षी रायगड जिल्ह्यामध्ये 422 पदांसाठी पोलीस भरती होत आहे आणि पोलीस भरतीची पूर्ण तयारी झालेली आहे। फक्त 1600 मीटर पुरुषांची आणि 800 मीटर महिलांची ही जी धावण्याची चाचणी जी आहे ती RCF कॉलनी या ठिकाणी रोडवरती आपण करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे। कारण अगेन त्या ठिकाणी आपल्या ग्राउंडवरती ग्राउंड ओलं झाल्यानंतर लवकर वाढणार नाही आणि त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात। त्यामुळे उमेदवार सकाळी रिपोर्ट करणार आहेत नेवली या ठिकाणी बॅडमिंटन हॉलला, म्हणजे जो मोठा मल्टीपर्पज हॉल आहे त्या ठिकाणी। तिथं त्यांची कागदपत्र तपासणी होईल, उंची छाती तपासणी होईल, त्यानंतर त्यांचं 100 मीटर आणि शॉर्टफूट म्हणजे गोळाफेक हे दोन इव्हेंट होतील आणि त्यानंतर आमच्याच पोलिसांच्या भाडातून त्यांना RCF कॉलनी या ठिकाणी घेऊन जाण्यात येईल आणि त्या ठिकाणी 1600 मीटरचा इव्हेंट पार पडेल। अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे। पाऊस आहे परंतु जे आव्हानं निश्चित आहेत, अशा परिस्थितीमध्ये जे जे कामाला करता येईल ते आम्ही करणार आहोत व्यवस्था। काही वेळा आता पाऊस पडला आणि ग्राउंड तेवढं तयार नसेल तर त्या दिवशी जे उमेदवार आलेले आहेत त्या उमेदवारांना दुसरी तारीख देणं, या सुद्धा गोष्टी ज्या आहेत या प्रस्तावित आहेत आणि त्याप्रमाणे केलं जाईल। जे उमेदवार पोलीस भरतीसाठी हजर होणार आहेत त्यांच्यासाठी अलिबाग पोलीस मुख्यालयामध्ये हॉल्स आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी निवारा व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एकापेक्षा जास्त पदांसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्याच दिवशी जर त्यांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं असेल तर त्यांना पुढची तारीख देण्यात येईल। त्याचबरोबर पावसामुळे जर त्या दिवशीची पोलीस भरती किंवा मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर पुढील तारीख देण्यात येईल। पावसाळ्यामध्ये येणाऱ्या उमेदवारांसाठी पोलीस मुख्यालयामध्ये अलिबाग या ठिकाणी आमच्याकडे 3 हॉल्स आहेत, त्या ठिकाणी राहण्याची आणि थांबण्याची व्यवस्था आहे। त्याचबरोबर आणखी 2 ठिकाणी प्रायव्हेट हॉल्स आहेत, त्या ठिकाणी आपण बुक करून ठेवलेला ज्या ठिकाणी उमेदवारांना निवारा मिळेल। यावर्षी रायगडची पोलीस भरती ही जिल्हा क्रीडा कॉम्प्लेक्स या ठिकाणी होणार आहे नेवली या ठिकाणी, आणि एक इव्हेंट जो आहे 1600 आणि 800 मीटरचा हा RCF कॉलनी या ठिकाणी होणार आहे। काही उमेदवार जे एकापेक्षा जास्त पदांसाठी ज्याने अर्ज भरलेला असेल आणि सेम त्याच दिवशी जर त्यांची पोलीस भरती या ठिकाणी असेल तर त्यांना पुढची तारीख जी आहे तर ती सोयीनुसार देण्यात येणार आहे।